राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील भाजपच्या संपर्कामध्ये आहेत। सुजय विखे पाटील यांनी काल मुंबईमध्ये गिरीश महाजन यांची भेट घेतली। ही भेट मेडिकल कॉलेजमधील प्रवेशाच्या वादासंदर्भात होती असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे। पण या दोघांमध्ये 2 तास चर्चा झाली। राजकारणात काहीही घडू शकतं असं सांगत महाजन यांनी सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशाचे संकेत दिल्याची चर्चा आहे। च्या काळामध्ये कोणी कुठेही जातं, कोणी कुठेही येतं, काही आजकाल काही सांगता येत नाही। सगळ्यांना स्वातंत्र्य आहे। वडील इकडे असले तर मुलगा इकडे येतो, भाऊ तिकडे असला तर दुसरा भाऊ इकडे येतो, नवरा तिकडे येतो, बायको इकडे लढत असते। आपण सगळीकडे बघितलेलं आहे। आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलं असेल, नेताजी तिकडे विरोधात आहेत, मुलगा सायकल घेऊन तिकडे फिरतोय। मला वाटतं आता तसं काही राहिलेलं नाही। प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोण कोणाच्या गळ्याला लागेल, कोण कुठे येईल हे आजकाल काही सांगता येत नाही। बघू आता पुढे काय काय होतं ते। सुजय विखे पाटील माझ्याकडे या ठिकाणी बंगल्यावर आलेले होते। आपण त्यांना बघितलं, पण इथे कुठली राजकीय चर्चा माहिती त्यांची नव्हती। त्यांचे मेडिकल कॉलेज आहेत आणि आता सध्या पीजीचे ॲडमिशन सुरू आहेत आणि त्या संदर्भामध्ये रिझर्वेशनचा थोडासा एक वाद चाललेला आहे। किती ठेवावं, काय ठेवावं, 16% काय, 10% काय, आणि त्या संदर्भामध्ये त्यांची माझी या ठिकाणी चर्चा झाली। कुठेही राजकीय असं काही विषय आमचा त्या ठिकाणी नव्हता। वैद्यकीय प्रवेश की पक्ष प्रवेश? नाही, वैद्यकीय प्रवेशाचाच विषय होता। राजकीय प्रवेशाचा कुठे माझा विषय त्या ठिकाणी नाहीये। नाही, त्या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठी आहेत, आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, दानवे साहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, त्या संदर्भामध्ये निर्णय करतील। मी फार छोटा कार्यकर्ता आहे, माझा तसा काही तो विषय नाहीये, माझा अधिकारी तसा नाहीये, त्यामुळे आमचे पक्षश्रेष्ठीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील। अहमदनगरच्या जागेवरून अद्यापही आघाडीमध्ये तिढा कायम आहे। अहमदनगरसह आणखी 2 ते 3 जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे। याबाबत लवकरात लवकर निर्णय होईल। त्याचप्रमाणे अहमदनगर आणि औरंगाबाद जागांची अदलाबदली करणार यावर अद्याप चर्चा नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। एकूणच महाराष्ट्रातल्या जागा वाटपाबद्दल जी आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये अजूनही काही जागांमध्ये संदिग्ध आहे। एकूणच तो निर्णय तो घेतला गेला अशीच मला खात्री आहे। अट्टा धरतो असा विनाकारण गैरसमज झालेला आहे, अशी काही वस्तुस्थिती नाही। अच्छा, शेवटी ज्यावेळी 2 घटक 2 आघाडीचे पक्ष ज्यावेळी एकत्र बसतात तर तो निर्णय एकत्रपणे घ्यावा लागतो। विधानसभेत समाधानी आहे। दरम्यान अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे, त्याबद्दल कोणताही तिढा नाही असं पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती। या बैठकीत शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ हे उपस्थित होते। एकंदरीतच चाचपणी चालू आहे। देशातील राजकीय परिस्थिती, राज्यातील राजकीय परिस्थिती ह्याच्यावरती चर्चा झाली आणि काही तसा महत्त्वाचे निर्णय झालेले नाही। काँग्रेसची आघाडी लवकरात लवकर कधी घोषित होईल याबाबत चर्चा झाली। त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरी चर्चा झाली की काँग्रेसच्या बाबतशी काही जागांबाबत बोलायचं आहे। त्याच्यात एक औरंगाबाद आहे, नगर ही आमचीच सीट आहे, त्याच्यामुळे त्याच्याबाबत काही तिढा नाही। फक्त औरंगाबाद आम्ही एक्सचेंजमध्ये मागतो आहोत।